नमस्कार। मुंबईकरांनो, तुम्ही गरमीने हैराण झालेले असाल, पण थोडे दिवस थांबा, थोडा पाऊस पडू दे। महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे काही मुंबईचं माथेरं केलेलं आहे, 50% काम देखील पूर्ण झालेलं नाही आहे आणि एकमेकांवर बिल फाडायला सुरुवात झाली आहे। मी आता उभी आहे मुंबईच्या प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या मुलुंड या प्रभागात। या प्रभागामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले प्रभाकर मोरे आणि प्रकाश गंगाधरे यांचं हे होम पिच आहे आणि हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत। त्यांच्याच परिसरात असलेला हा एक सर्वात मोठा नाला आहे। जर या नाल्याची ही परिस्थिती असेल तर दुसऱ्या परिसरातील किंवा छोट्या नाल्यांची काय परिस्थिती असेल यावर न बोललेलंच बरे। या नाल्यांमुळे डास, माशांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यू, हिवतापासारखे गंभीर आजार पसरतात। तसंच नाले तुंबल्यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याची मुख्य रस्त्यावर आणि निवासी भागात विशेषतः सोसाट्यांच्या तळघरात शिरतं। नाल्यामध्ये जो प्लास्टिकचा कचरा आहे किंवा जे सांडपाणी आहे त्यामुळे भयानक दुर्गंधी पसरते। मुंबईमधील प्रमुख नाल्यांची संख्या ही जवळपास 186च्या जवळपास आहे। त्यातील जे छोटे नाले आहेत त्यांची आकडेवारी तर यात नाहीच आहे। या मोठ्या नाल्यांचीच अवस्था जर यासारखी असेल तर मग छोट्या नाल्यांची अवस्था काय असेल याचा विचार तुम्ही करा। 31 मे पर्यंत महापालिकेला हे नाले सफाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। पण आत्ताची ही जी सगळी परिस्थिती आपण पाहतोय त्या परिस्थितीनुसार 31 मे पर्यंत ही नाले सफाई पूर्ण होईल का हा एक प्रश्न आहे। या नाल्यांमध्ये आपण अनेक वस्तू टाकत असतो, मग आपल्या घरगुती वस्तू असू देत, अगदी पलंग, चटई, सगळ्या गोष्टी या नाल्यात पडलेल्या असतात। आणि आत्ता पावसाळ्याला सुरुवात झालेली नाही आहे अजून। कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि मुंबईचा उकाडा पाहता काही दिवसातच मुंबईमध्ये सुद्धा हा पाऊस येण्याची शक्यता आहे। तोपर्यंत जर ही नालेसफाई पूर्ण झाली नाही तर मग काय होणार? मुंबईकरांना या नालेसफाईच्या संकटातून कोण वाचवणार? ठाकरेंकडून मुंबई हिसकावून घेणारे देवेंद्र फडणवीस वाचवणार की मुंबईच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे वाचवणार? नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश 31 मे पर्यंत जरी दिलेले असले तरी या नालेसफाईवरून देखील सुद्धा आता राजकारण आपल्याला पाहायला मिळते। रितू तावडे यांनी दौरे सुरू केले आहेत, पण मुंबईचे उपमहापौर असलेल्या संजय घाडे यांना दौऱ्याचं आमंत्रण नसल्याचं ते म्हणत आहेत। त्यामुळे त्यांनी वेगळे पाहणी दौरे सुरू केलेत आणि रितू तावडे यांच्याकडून वेगळं स्पष्टीकरण दिलं जातं आहे की नाल्यांची संख्या अधिक असल्यामुळे वेगवेगळे पाहणी दौरे करावे लागत आहेत। पण यामधलं तथ्य काय? या मुंबईकरांच्या समस्येवरती देखील राजकारण जर होत असेल तर सामान्य मुंबईकरांनी जायचं कुठे? तुम्हाला काय वाटतं? 31 मे पर्यंत मुंबईच्या नाल्यांची ही परिस्थिती बदलणार आहे का? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा। कॅमेरा पर्सन अनुराज खांदारेसह मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई।